रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पर्यन्ता वन्दे
गुरु परम परा नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा अरुणबिम्ब फलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा
श्री सच्चिदानंद भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की पंढरीनाथ भगवान की आद्य शंकराचार्य भगवान की
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गौ माता की जय, तुलसी माता की जय, तुलसी माता की जय, श्री सद्गुरुदेव भगवान की जय. करा लागत सामायिक मध्ये श्री हनुमानजी महाराज की सब संतन की जय. जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. जगदीश्वर भगवान पांडुरंगाच्या असीम आशीर्वादाने संत महापुरुषांच्या दिव्य आशीर्वादातून सर्व भक्त मंडळींच्या पावन उपस्थितीमधून चालू असणारी आपली श्रीमद भागवत कथा पूजा भागवत कथेचा आजचा हा आपला 4था दिवस आहे. चतुर्थ दिवसाच्या या श्रीमद भागवत कथेमध्ये आपण प्रवेश करू. कालच्या भागामध्ये कालच्या सत्रामध्ये आपण सर्वांनी भगवान शुक महामुनींनी राजा परीक्षिताला काय उपदेश दिला, कशा प्रकारे भगवान आदि नारायणानं सृष्टीची रचना प्रारंभ केली, रचना करत असताना ब्रह्मदेवाची रचना करून पुढे कशा कशा प्रकारे कोणाकोणाची उत्पत्ती झाली आणि पुढे त्यांचा वंश कसा चालला याचं वर्णन आपण काल पाहिलं होतं. राजा परीक्षितानं ऐकलं की महाराज मनु महाराजांचे 5 संतान आहे. त्यामध्ये 3 मुली ज्यांचं आकुती, देवहूती आणि प्रसूती या तिघींचं वर्णन ऐकून झालं होतं. एक मुलगा ज्याचं नाव आहे उत्तानपाद
आणि त्याचं देखील वर्णन ऐकून झालं होतं. या पुढे आता भगवान श्री शुक महाराज मनु महाराजांचा आणखी एक मुलगा ज्याचं नाव आहे प्रियव्रत यांच्या चरित्राला प्रारंभ करतात. पंचम स्कंध या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. या ठिकाणी भगवान शुक महामुनी राजाला सांगतात की हे राजा, असं झालं, प्रियव्रत राजा जो आहे मनु महाराजांचा मुलगा सर्वस्वाचा त्याग करून वनामध्ये जाऊन साधना करायची, तपस्या करायची, साधू व्रत साधू जीवन जगायचं याच्याच मध्ये निरंतर लागून राहिलेले असतात. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. त्या महाराजांना रोजच पाहते मला जातं. कथा एखादी तर असं आहे, राजा प्रियव्रत वनामध्ये जाऊन तप करतात. मनु महाराजांना खेद आहे की महाराज, भगवान परमात्म्याने आदेश दिला होता की तुम्ही जाऊन सृष्टीची रचना करा, सृष्टीचा सांभाळ करा, आणि मग अशा प्रकारे मला आदेश दिलेला असताना मी काम पूर्ण करू शकत नाही, कारण माझा मुलगा संन्यासी जीवन राहायचं म्हणतोय. म्हणून मनु महाराज आपले वडील ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणजे महाराज, मुलाला काहीतरी समजावून सांगा. ब्रह्मदेव आले आणि त्यांनी समजावून सांगितलं. काय सांगितलं? म्हणतात, महाराज तुम्ही गृहस्थ जीवनामध्ये राहूनही भजन करू शकता. त्यांचंही ऐकलं नाही तेव्हा नारद महाराज आले आणि नारद महाराजांनी समजावून सांगितलं की राजा, संन्यास फक्त एकच प्रकारचा नसतो, दोन प्रकारचे संन्यास आहेत. एक विद्वत संन्यास आणि दुसरा विविधिषु संन्यास. विविधिषा संन्यास जो आहे तो विधीचं पालन करणारा आहे, ज्यामध्ये विधिवत नियमानं संन्यास घेतला जातो, नियमानं गैरिक वस्त्र धारण केले जातात. परंतु विद्वत संन्यास असा आहे जो कोणत्याही वस्त्राची अपेक्षा ठेवत नाही. कोणत्याही वर्णामध्ये, कोणत्याही आश्रमामध्ये, कोणत्याही वेशामध्ये विद्वत संन्यास होऊ शकतो. मुळातच हा संन्यास घेतला जात नाही, हा संन्यास आपोआप मिळतो. हा स्थितीवरचा संन्यास आहे. महाराजांनी सांगितलं की हे प्रियव्रता, घरामध्ये राहून वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन करून व्यवस्थित प्रकारे भगवत भजन करून भगवत परायण वृत्तीमध्ये राहून निरंतर आजीवन धर्म कार्य करत राहूनही तू जीवनामध्ये भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणून विवाह करणं आवश्यक आहे. म्हणून अनेक प्रकारे समजावून सांगितलं असता तेव्हा विश्वकर्माची पुत्री बर्हिष्मती, ज्यांचं नाव आहे, यांच्याशी राजा प्रियव्रताचा विवाह केला. राजा प्रियव्रत फार पराक्रमी होते महाराज. त्यांच्याकडे अजेय असं बळ होतं, अद्भुत पराक्रम होता. काय केलं त्यांनी? म्हणतात, राजा प्रियव्रताने आपला रथ जुंपला आणि रथाला घेऊन संपूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारली. पृथ्वीवरून चालत चालत जी प्रदक्षिणा मारून ते पूर्ण करून पुढे आले, पाहिलं तर संपूर्ण पृथ्वीचे एकूण 7 भाग त्यांच्या रथाच्या आर्यानं बनले होते. रथाच्या चाकाने पृथ्वीचे 7 भाग बनले आणि त्याच 7 भागांना सप्तद्वीप असं म्हटलं जातं. बाकी सगळं जल आहे आणि पृथ्वीच्या मध्ये जो भूभाग दिसतो तर तो भूभागही 7 भागात वाटला गेला आणि त्या 7 भागांना द्वीप असं म्हटलं गेलं. ते 7ही भाग, 7ही द्वीपांची वेगळे वेगळे नावं आहेत. अशा प्रकारे महाराज प्रियव्रत अत्यंत पराक्रमी होते. त्यांच्या घरी एक मुलगा ज्याचं नाव आहे अग्निध्र. अग्निध्र राजा अत्यंत प्रसिद्ध झाला. पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून मंदराचल पर्वतावर जाऊन तपस्या केली. भगवान ब्रह्मा प्रसन्न झाले. म्हणे, बाळा, पुत्र होईल तुला, पण तुझा आधी विवाहच झालेला नाहीये. म्हणून विवाह केला. कोणाशी विवाह करायचा? म्हणाले, महाराज
पूर्वचिती एक अप्सरा आहे, स्वर्गीची अप्सरा आहे, तिच्याशी महाराज अग्निद्राचा विवाह लावला. विवाह झाल्यानंतर यांच्या घरी 9 पुत्र झाले आणि त्या 9 पुत्रांपैकी एक पुत्र अत्यंत प्रसिद्ध झाला, ज्याचं नाव आहे राजा नाभी. राजा नाभीचा विवाह मेरुदेवी यांच्या सोबत झाला आणि मेरुदेवी यांच्या घरी एक अत्यंत सुंदर असा पुत्र उत्पन्न झाला. खरं म्हणजे यांनी पुत्र उत्पन्न व्हावा म्हणून यज्ञ केला होता आणि यज्ञाचं फळ असं त्यांना मिळालं की साक्षात यज्ञ त्यांच्या घरी प्रसन्न झाले आणि यज्ञाचा आशीर्वाद मिळाला. यांच्या घरी एक पुत्र झाला ज्याचं नाव आहे ऋषभदेव. हे ऋषभदेव साक्षात भगवंताचा अवतार आहे. भगवान ऋषभदेव अत्यंत दिव्यतम आभा आहे, ज्यांच्या मुखमंडलावर अपार प्रसन्नता आहे. भगवान ऋषभदेव यांच्या घरी एकूण 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रांपैकी 82 पुत्र जे आहेत ते वेदवादी ब्राह्मण झाले. 9 पुत्र जे आहेत ते त्या ठिकाणी नवयोगेश्वर झाले, म्हणजे संन्यासी बनून गेले. 9 पुत्र संन्यासी झाले आणि त्यांना योगेश्वर नावाने जग ओळखू लागलं. तर ते 9 योगेश्वर जे आहेत त्यांचा संवाद आपल्याला शेवटच्या दिवशी ऐकायला मिळेल. उरलेले जे 9 पुत्र होते त्या पुत्रांच्या मध्ये संपूर्ण पृथ्वीला समान रूपाने वाटून दिलं आणि पृथ्वीचं राज्य कारभार सांभाळायला देऊन टाकलं. त्या 9 पुत्रांमध्ये एकाचं नाव होतं भरत आणि त्या भरताला राजा बनवलं. ज्या राज्याचा राजा बनवलं ते आहे जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी राहतो हाच जम्बूद्वीप आहे. या जम्बूद्वीपाचं राज्य राजा भरताला दिलं. जसं आपण संकल्पामध्ये म्हणतो ना, जम्बूद्वीपे भरतखंडे भारत देशे आर्यावर्तांतर्गत ब्रह्मावर्तेक देशी, जे आपण बोलतो संकल्पामध्ये, तर हा आपला जम्बूद्वीप आहे. आणि या जम्बूद्वीपाचं राज्य राजा भरताला दिलं आणि राजा भरतावरूनच आपल्या देशाचं नाव काय झालं? भारत. आपला देश काय आहे? भारत. आणि मग राजा भरत जे आहे ते अत्यंत धर्मात्मा होते, धर्मपरायण, आजीवन सदा सर्वदा भगवत चिंतन करणारे, संपूर्ण राज्याचं सगळ्या प्रजेचं धर्मपूर्वक पालन करणारे. राजा भरत आता वयोवृद्ध झाले, वानप्रस्थ जीवनाचा स्वीकार केला, वनामध्ये निघून गेले. गंगामाईच्या किनाऱ्यावर एक झोपडी बनवली आणि झोपडीमध्ये राजा राहू लागले. ब्रह्ममुहूर्तापासून उठून संपूर्ण नित्य कर्माचं पालन करणारे, भिक्षान्न खाणारे राजा, निरंतर भगवत भजन करणारे राजा, एके दिवशी गंगामाईमध्ये स्नान करत असताना गंगामाईला हातामध्ये त्या ठिकाणी गंगेचं जल हातामध्ये घेऊन सूर्यनारायणाला अर्घ्य देताना पाहिलं की त्या पाण्यामध्ये एक हरणाचं नवजात बालक, हरणाचं नवजात शिशु पाण्यामधून वाहत चाललेलं आहे. त्या हरणाच्या पिलाला बघितलं, राजाला दया आली आणि राजानं तत्काळ त्याला आपल्या हातात उचलून घेतलं. बघितलं, अरे आताच एवढ्यातच याचा जन्म झालेला दिसतोय, पण याची आई कुठे? म्हणून राजानं शेजारी बघितलं. महाराज, एक हरणी, जी हरणी की गंगेचं पाणी प्यायला आली होती आणि हरणीनं समोर पाहिलं की समोरच्या तटावरती एक वाघ पाणी पित आहे आणि त्या वाघानं हरणीला पाहिलं आणि जोरदार डरकाळी फोडली. ती डरकाळी ऐकून हरणी घाबरली आणि जागीच तिचा प्रसव झाला. ती गर्भवती असणारी हरणी, तिचा प्रसव झाला आणि तिचं ते बाळ पाण्यामध्ये वाहू लागलं. हरणी घाबरलेल्या अवस्थेत तिथून पळून निघून गेली. हरणीच्या त्या पिलाला घेतलं आणि राजा भरत आपल्या कुटीमध्ये आले. त्या पिलाला काहीच नाही, कोणीच नाही, निराधार आहे, निराश्रय आहे असं समजून राजाने स्वतः त्या हरणीच्या पिलाचं लालन पालन सुरू केलं.
त्याला खाऊ घालणं, न्हाऊ घालणं, त्याच्यासोबत खेळणं, त्याला चारायला घेऊन जाणं, अशा अनेक प्रक्रिया राजाच्या सुरू झाल्या. काही काळानंतर असं झालं महाराज की त्या हरणीच्या पिलामध्ये राजाचं मन लागायला लागलं. अगोदर भजन पूजन करणारा हा राजा आता हरणीच्या पिलात रमायला लागला. एकीकडे हरणीचं पिलू आहे, दुसरीकडे साधना आहे. पूर्वी केवळ साधना होती, आता दुसरा काहीतरी विकल्प आलेला आहे. आणि आता तर असं झालं की राजा जप करता 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 मनात आलं की हरणीचं पिलू काय करते म्हणून बघावं. साधना सोडून हरणीच्या पिलाकडे आले. असं अनेक वेळा झालं. हवन सोडून येतात, पूजन सोडून येतात, ध्यान सोडून येतात. आणि एकेकाळी असं झालं की सगळं सुटलं आणि केवळ हरणीचंच पिलू शिल्लक राहिलं. ना जप आहे, ना ध्यान आहे, ना चिंतन, ना पूजन, केवळ हरणीच्या पिलाचंच चिंतन लागून राहिलं. आता राजा वृद्ध झाले, खाटेवरती खेळले. राजाच्या वृद्ध काळामध्ये राजाला चिंता वाटू लागली की महाराज, माझी मुलं बाळ या सगळ्यांना राज्य आहे, वैभव लक्ष्मी संपन्न सगळं काही आहे, त्यांच्याकडे काहीच कमी नाही. परंतु बघा ना, या हरणीच्या पिलाला काहीतरी आधार आहे का? माझ्याशिवाय कोण आहे याचं? आणि मी जर गेलो तर या हरणीच्या पिलाचं काय होईल? अशा प्रकारे नाना प्रकारचे विचार राजाच्या मनाला येऊ लागले. सगळ्या प्रकारच्या विचारांमध्ये अत्यंत बद्ध झालेला हा राजा हरणीच्या पिलाचाच विचार करता 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 त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. पण परिणाम असा झाला महाराज, म्हणतात अंतकाळी ज्या वस्तूचं, ज्या व्यक्तीचं आपण स्मरण करतो तिथूनच पुढच्या जन्मीची सुरुवात होते. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. म्हणतात की आता हाच राजा भरत जेव्हा मृत्युमुखी पडला, मेल्यानंतर पुढचा जन्म जेव्हा झाला महाराज, तर तो हरिणच बनून आला. हरणाचे चिंतन करता करता गेला म्हणून हरिणच बनून आला. आणि मग आता हरिण बनून आला हे खरंय महाराज, पण बघा भगवान परमात्म्याचं भजन केलेलं काही वाया गेलं नाही. कशाही प्रकारे भजन करा तुम्ही, ते वाया जातच नाही कधी. त्यामध्ये असं सामर्थ्य आहे. आणि मग त्यामुळे झालं काय, म्हणतात पूर्वीच्या जन्मामध्ये जे काही घडलं त्याची सगळ्याची आठवण राजा भरताला राहिली. जरी हरिणीचा जन्म असला, हरिणी योनी असली, तरी पूर्वजन्माची सगळी स्मृती राहिली. कशा प्रकारे भजन केलं आणि कशा प्रकारे भजनापासून दूर झाला, पूर्वजन्मामध्ये केलेली चूक राजाला आठवू लागली की अशी चूक परत नाही करायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राजा भरत जो की हरणाच्या योनीमध्ये आहे, कशा तरी प्रकारे हा देह सुटावा या आशेनं त्या ठिकाणी गंडकी नदीमध्ये गेले. आणि गंडकी नदीमध्ये अर्ध्या शरीराला ठेवून त्या ठिकाणी मरण पावले. गंडकी नदीमध्ये शरीर सोडल्यामुळं त्या ठिकाणी ज्या शरीराची, ज्या देहाची, ज्या जन्माची इच्छा होती तो जन्म त्यांना प्राप्त झाला. अशा प्रकारे पुढच्या जन्मामध्ये मग राजा अत्यंत पवित्र, अत्यंत दिव्य अशा अंगिरस गोत्रामध्ये त्यांचा जन्म झाला. ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला. बालपणापासूनच उत्तम संस्कार ज्यांना मिळाले. त्यांचे वडील जे होते फार धार्मिक होते. आणि शास्त्र सांगते की पूर्वीच्या काळी आपले वडीलच पहिल्यांदा गुरु असायचे. दुसरे गुरु ती वेगळी गोष्ट आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये आई आणि वडील हेच पहिले गुरु असतात. आपल्या बालकाला त्यांनी सुंदर संस्कार लावले. वयाच्या 8व्या वर्षी ब्राह्मण बालकाला उपनयन संस्कार झाला पाहिजे. उपनयन म्हणजे काय? मुंज संस्कार. त्यांचा मुंज संस्कार केला गेला आणि वडिलांकडून त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली. बघा, वडीलच गायत्री मंत्र द्यायचे बरं का. वडिलांकडे तो अधिकार असायचा पहिला. त्रैकालिक संध्या करणारे नैष्ठिक ब्राह्मण तेजस्वी ओजस्वी असतात. अशा प्रकारे त्यांनी आपल्या बालकाला
गायत्री उपासना दिली, परंतु बालकानं फार विचार मोठा केला महाराज. ते म्हणाले आज गायत्री मंत्र शिकवला, उद्या वेद पाठशाळेत टाकतील, वेद शिकवतील आणि कर्मकांडामध्ये फसवून टाकतील आणि मला काही हे सगळं करायचं नाही. कारण की जन्मापासूनच ज्या व्यक्तीला ज्ञान आहे, भक्ती वैराग्य पूर्ण आहे, त्याला संस्कार होण्याकरता वेगळ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. कर्म सुटण्याकरता हे सगळं कर्म करावं लागतं, कारण कर्म केल्याशिवाय निष्कर्म्य भाव प्राप्त होत नाही. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोश्नुते. नैष्कर्म्य वृत्तीला प्राप्त व्हायचं असेल तर व्यक्तीला कर्म करावंच लागतं. परंतु महाराज हे तर बालपणापासून जन्मापासूनच निष्कर्म्य आहेत, यांना कोणत्या कर्माची गरज नाही, त्यांना कोणत्या संस्काराची गरज नाही अथवा कोणत्या दीक्षेचीही गरज नाही. वडील शिकवायचे की बाळा बोल ओम भूर्भुवः स्वहा, गायत्री मंत्र उच्चारण करायला लावायचे आणि हे महाराज मात्र गायत्री मंत्र चुकीचाच म्हणायचे, कधीच एकदाही बरोबर बोलले नाही. वडील म्हणायचे अरे काय जड आहे तू, एवढ्या वेळा गायत्री मंत्र शिकवला, तुला एकदाही म्हणता येत नाही, तू जड आहे, तुझी बुद्धी जड आहे. म्हणून त्यांचं नाव जे भरत होतं, त्यांना जड म्हटल्यामुळे नाव काय झालं आता जड भरत. जड म्हणून 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 त्यांचं नावच जड भरत झालं. आणि ते राजा जड भरत ते आता हळूहळू जसे वाढू लागले, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीचं महत्व नाही. राजा जडभरताचे आई वडील काळांतराने मृत्युमुखी पडले. घरामध्ये भाऊ आहे आणि भावाचा परिवार आहे. भाऊ विचार करतो अशा वेड्या भावाला मी काय बरं सांभाळू, काही कामाचा तरी आहे का असा भाऊ. भाऊ जर कामाचा नसेल तर त्याचा भाऊ दुसरा त्याला कशाला सांभाळेल. आई वडील आहेत तोपर्यंत ठीक आहे, आई वडील सांभाळतील, पण भावाच्या राज्यात काही खरं नाही महाराज. भाऊ म्हणाला चल तू काम कर, घरातली कामं करू लाग. उलटे उलटे काम करून ठेवले महाराज. म्हणजे तू इथलं काम करू शकत नाही, एक काम कर, तू शेतावर जा आणि शेतामध्ये राखण करायचं काम कर. ते बनवतात ना ज्वारी इत्यादी धान्य, जेव्हा शेतात असेल तर टेहाळणी गुरुंज बनवतात. इकडे असतं का ते टेहाळणी, एक मोठं उंच काहीतरी बनवतात, त्याच्यावर उभं राहतात आणि मग जोरदार आवाज देऊन पक्ष्यांना उडवतात. आहे का तसं काही इकडे. आणि मग त्याच्यावरती उभा केलं भावाने मिळून, म्हणे बाबा तू इथे उभा राहा आणि तू पक्ष्यांवर ध्यान दे. दिवसभर महाराज वरती उभे राहून ध्यानच देतायत. संध्याकाळी त्याचा दादा परत आला, म्हणे काय केलं तू हे, मी तुला सांगितलं होतं ना ध्यान दे आणि असं ध्यान दिलं का. म्हणे हो दादा मी ध्यान दिलं, फार ध्यान दिलं. काय ध्यान दिलं सांग बरं, पक्षी आले की नाही. म्हणे हो आले ना, मी सांगतो कोणते कोणते पक्षी आले. म्हणे चिमणी आली, म्हणे कावळा आला, तोता, मैना सगळे येऊन गेले. वाह वाह, सगळ्यांना डोळे भरभरून पाहिलं. म्हणे अरे राम राम राम, म्हणे तू काही कामाचाच नाही. म्हणजे ध्यान द्यायला लावलं, ध्यान देऊन पाहिलं म्हणे, पण तू थोडी म्हटला होता त्यांना उडवून लाव. खराच धन्य आहे तुम्ही, काहीच कामाचे नाही. अच्छा, अशा बिनकामाच्या माणसाला घरातले लोक फुकटची रोटी देणार नाही ना. हा तुम्हालाही माहिती. व्यक्ती जोपर्यंत कामाचा आहे, जोपर्यंत बळ आहे, कमावतोय, तोपर्यंत त्याचा सगळीकडे उदे उदे असतो महाराज. एकदा तो कामातून गेला, गळाला की मग त्याला कोणी विचारत नाही. आणि मग या जडभरताची अशी स्थिती झाली, कोणीच विचारेना. त्याचा भाऊ म्हणाला एक काम कर, आता तू शेती नांगरायचं काम कर, इथे डोकं लावायची गरज नाही. महाराज नांगर हातामध्ये दिला, बळ फार होतं, तरुण अवस्था आहे. नांगर घेतला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच जागी जमिनीमध्ये खड्ड मारत बसले. एकाच जागी खड्डा केला. काय होईल महाराज, विहीर लागली ना महाराज. नांगरायला सांगितलं होतं आणि एकाच जागी मोठा खड्डा करून टाकला. आता भाऊ म्हणाला बाबा तू काही कामाचा नाही, एक काम कर, आता तू निरोप घे आमचा, जिकडे जायचं तिकडे जा, जिकडे वाट दिसते तिकडे पळ आता. अशा प्रकारे राजा जडभरत म्हणाले बरं केलं दादा, मला तू घराच्या बाहेर काढलं, कारण मी तसाही कोणाच्याच कामाचा नाही. आता मी केवळ भगवत भजनामध्ये रमणारा, अवधूत स्थितीमध्ये असणारा एक दिगंबर साधू बनेल. राजा जडभरत
महाराज अवधूत स्थितीमध्ये राहू लागले. जिथे बसले बसून राहायचे, लोळायचे, कुठे रस्त्यामध्ये लोळायचे, मलमूत्राच्या संचयामध्येही लोळायचे. अशा प्रकारे राजा जडभरत एके दिवशी एका रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. काही ब्राह्मण लोक तिकडून येत होते. त्यांनी पाहिलं की महाराज चांगला माणूस दिसतोय, चांगला हट्टा कट्टा जवान आहे. काय करायचं मग याचं? म्हणजे आपण देवीची उपासना करतो आणि देवीला बळी देण्याकरता एक माणूस आपल्याला चांगला पाहिजे होता. म्हणून देवीला नरबळी देण्याकरता या जडभरताला हे घेऊन गेले, देवीच्या मंदिरामध्ये बांधलं आणि देवीला बळी द्यायला लागणार. तेवढ्यात मा भगवती जगदंबा साक्षात प्रगट झाली आणि ज्या लोकांनी देवीला बळी देण्याकरता जडभरताला आणलं होतं त्याच लोकांचा देवीनं बळी घेतला आणि आपल्या लेकराला मोकळं केलं, जडभरताला मुक्त केलं. भगवान परमात्म्याची कृपा आहे बरं का महाराज. आपण कोणत्याही देवाची निष्ठापूर्वक सेवा करा, आपल्यावर सगळे देव प्रसन्न असतात. तुम्ही शंभो महादेवाची उपासना करा, तुमच्यावर पांडुरंग आणि देवी माताही प्रसन्न राहील. परंतु निष्ठा नसेल तर मग कोणताच देव प्रसन्न होत नाही. आणि मग देवी प्रसन्न झाली. मा भगवतीचा आशीर्वाद घेऊन जडभरत आता परत निघाले आणि चालत 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 असतानाच त्यांना समोरून एक असं वेगळं दृश्य दिसलं. काय आहे समोरून? पाहिलं, एक पालखी येत आहे. एक राजाची पालखी आहे आणि त्या पालखीवरती एक राजा बसलेला आहे. त्या राजाचं नाव आहे रहुगण, राजा रहुगण. आणि त्या राजा रहुगणाची पालखीला 4 लोकांनी खांदा दिलेला आहे. भार वहन करणारे लोक आहेत आणि त्यातल्या एकाचा भार, एकाला फार कंटाळा आला. एक माणूस वरती बसलेला आहे आणि त्याचा भार खांद्यावर घ्यायचा म्हणजे फार ओझं आहे महाराज. त्यातल्या एकाला फार त्रास होऊ लागला. तो म्हणाला की चला आपली जागा भरून काढणारा माणूस मिळाला, चांगला जवान आहे, हट्टाकट्टा आहे, ताकद चांगली आहे, यालाच इथे आपण झुंपून देऊ. महाराज जडभरताच्या खांद्यावरती एक बाजू देऊन टाकली आणि आता म्हणे तू चाल. पण चालता चालता असं झालं महाराज, राजा जडभरताचा असा नियम होता की खाली जमिनीवर असणारे किडे मुंगी काही असेल तर त्यावर पाय नाही पडला पाहिजे, म्हणून बघून चालायचं. खाली जर किडा काही मुंगी असेल तर उडी मारायची. अशा प्रकारे उड्या मारत 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 हे राजा जडभरत चालू लागले. पण महाराज विचार करा, खाली चालणारा माणूस जर उडी मारत असेल तर वरच्याचे काय हाल होतील. आणि मग वरचा जो आहे राजा रहुगण तो फार ओरडायला लागला, अरे कोण आहे, कोणाला कळत नाही, अशी पालखी हाकतात का, अशा प्रकारे कोण करत, म्हणून राजा रहुगण ओरडू लागला. परंतु काहीच फरक पडत नाही महाराज, आम्हाला ऐकूच येत नाही ना. राजा जडभरताला काही घेणं देणं नाही, आपलं चाललंय चालू द्या. अनेक वेळा सांगितलं तरी कळत नाही. बाकीच्या लोकांनी सांगितलं की महाराज नवीन नवीन माणूस सेवेकरी झालेला आहे, त्याला थोडं ट्रेनिंग घ्यायला थोडा वेळ अजून लागेल. म्हणजे काही हरकत नाही, थोड्या वेळानं समजावून सांगितलं पण ऐकतच नाही. म्हणून राजा रहुगणानं सांगितलं की पालखी थांबवा, मला खाली उतरायचं आहे. राजा रहुगण खाली उतरले, बघितलं, पहिल्यांदा ओरडले, म्हणजे ब्राह्मण काही कळत नाही तुला. एवढा काही बोलून झाल्यानंतर राजा रहुगण पाहतात की ज्या व्यक्तीला ते एवढं काही बोलतात तो व्यक्ती अत्यंत शांत आहे, चेहऱ्यावर निर्मल निरावस अविचल भाव आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला एवढं बोलूनही जर तो शांत असेल, गंभीर असेल तर त्याला काय समजायचं. राजा रहुगण काही मूर्ख माणूस नव्हता, तीर्थयात्रेला तोही चालला होता. त्याच्या लक्षात आलं की हा कुणी साधारण व्यक्ती नाहीये. राजा रहुगणानं तत्काळ ओळखलं, शरीर मलिन आहे, वस्त्र मलिन आहे, जनेऊ मलिन आहे, परंतु एवढं सगळं मलिन असतानाही ब्राह्मणाचं तेज लपत नाही. जसं ढग आलं तर ढगा आड सूर्य लपला जातो, परंतु सूर्याचं तेज काही नष्ट होत नाही. तसं महाराज ब्राह्मणाचं अंग मलिन जरी दिसत असलं तरी त्याच्या आतमध्ये असणारं ब्रह्मतेज सदा सर्वदा निखळ वाहत असतं आणि ते चांगल्या सज्जनालाच दिसतं. राजा रहुगणानं पाहिलं, म्हणे महाराज तुम्ही कोण आहात, कृपा करून मला तुम्ही तुमचा परिचय द्या.
असं वेड्याचं रूप का घेतलंय तुम्ही? तुम्ही कोण आहात मला जाणायचं आहे. राजा रघुगणाचं हे वाक्य ऐकलं आणि राजा जडभरत मंद मंद हास्य करून राजा रघुगणाला म्हणतात की हे राजा, मी कोण आहे, तुला काय करायचंय? मला सांग, तू कोण आहे हे तरी तुला माहित आहे का? बघा, व्यक्तीला असाधारण प्रश्न नाहीये हा. कोणी जर विचारलं तू कोण आहे हे कळतंय का? आपल्याला जे नाव कोणी दिलेलं आहे ना, हे जगात आल्यानंतर लोकांनी दिलेलं नाव आहे. तुमचं काही नाव असेल, ते नाव तुम्ही येताना घेऊन आले नव्हते किंवा हे नाव जाताना घेऊनही जाणार नाही. हे नाव दुसऱ्या लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे या नावाचा आणि तुमचा काही एक संबंध नाही. मग तुम्ही वास्तविक आहात कोण? या उपाधीला जर नष्ट केलं तर आपण वास्तविक जे आहोत तेच आपलं खरं रूप आहे आणि तेच रूप म्हणजे भगवान परमात्म्याचं रूप आहे. म्हणून हे राजा रघुगण, तू मला विचारतो की मी कोण आहे, पण तू कोण आहे हे तरी तुला ठाऊक आहे का? आणि जर ते ठाऊक नसेल तर तुझी सगळी तीर्थयात्रा, तुझे सगळे जप तप कर्म व्यर्थ आहे. या सृष्टीमध्ये जर तू भेद पाहत असशील, तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये असा भेद तुला दिसत असेल तर भेददर्शी व्यक्तीला कधीही अद्वैत दर्शन होऊ शकत नाही. परमात्मा एक समान सर्वत्र व्यापक आहे आणि या रूपाचं या प्रकारे ज्याला दर्शन झालं तो वास्तविक पंडित आहे. पंडिता समदर्शी. अशा प्रकारे भवाटवी उपदेश दिला. भवाटवी म्हणजे भव, भव म्हणजे संसार. संसारामध्ये निरंतर फिरत राहणारा जो अज्ञानी जीव आहे, त्या जीवाचं ते भ्रमण, त्या जीवाचं ते भटकणं थांबवण्याकरता जो उपदेश दिला जातो त्याला भवाटवी उपदेश म्हणतात. आपलं भटकणं माहितीये तुम्हाला? किती भटकलो आपण, किती भटकलो याचं काही महाराज तपास नाही आपल्याला. उपजेते नाशे, नाशिते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. पुनरपि जननं पुनरपि म्हणजे काय? परत परत जन्माला यायचं आणि परत परत मरायचं. तर पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हे जे चक्र चाललेलं आहे हे कधीच थांबत नाही महाराज. आणि हे चक्र ज्या दिवशी थांबून जातं त्या दिवशी जीवाला वास्तविक सुख मिळतं. भटकंतीमध्ये काय सुख आहे का महाराज? सकाळपासून एखादा व्यक्ती जो घर सोडून गेलेला आहे, कितीही फिरला, जगभर फिरला, म्हणतो फक्त वा हे किती छान, ते किती छान. कितीही दिवस महाराज घराबाहेर फिरत राहिले ना तरीही घरी आल्यानंतरच माणसाला खरं सुख मिळतं बरं का. किती भटकला पण संध्याकाळी तो घरीच येतो आणि त्याला घरी आल्यानंतरच वास्तविक सुख मिळतं. त्याचं कारण असं आहे की घरी आल्यानंतर माणूस स्वतंत्र असतो. मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्याचं स्वातंत्र्य ठरवतं. दुसऱ्या घरी तुम्ही पाहुणे म्हणून गेलात, किती तिथे सुख मिळालं, किती गोडधोड आणि किती छान छान खाऊ घातलं, कितीही जपलं तरी महाराज पाहुण्याच्या घरी तुम्हाला करमतं का? असं का होतं?
सुंदर उपदेश दिला. राजा रघुगणाला त्या ठिकाणी सुंदर उपदेश देऊन महाराज जडभरत आता अवधूत स्थितीमध्ये विराजमान राहून शेवटी भगवंताच्या धामाला निघून गेले. अशा प्रकारे भगवंताचे फार मोठे भक्त महाराज जडभरत आहेत. ही कथा श्रवण केल्यानंतर आता या ठिकाणी राजा परीक्षित शुक महाराजांना प्रश्न करतात की हे गुरुदेव, तुम्ही आताच सांगितलं की राजा प्रियव्रतानं आपल्या रथाच्या चाकानं पृथ्वीचे 7 भाग केले. त्यामध्ये तुम्ही एकाच म्हणजे जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. मला बाकी संपूर्ण सृष्टीचं त्या ठिकाणी वर्णन ऐकायचं आहे. केवळ पृथ्वीच नव्हे तर संपूर्ण चराचराचं वर्णन मला ऐकायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न केला असता या ठिकाणी आता 7 ऊर्ध्वलोक आणि 7 अधलोकाचं वर्णन केलं. 7 ऊर्ध्व त्यामध्ये आहे भूलोक, भू भुवः स्वः मह जनः तपः सत्यलोक आणि 7 अधलोक म्हणजे अतळ, वितळ, क्षुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पाताळ लोक. अशा प्रकारचे 7 ऊर्ध्व आणि 7 अधलोकाचं वर्णन केलं. यामध्ये जे भूलोक आहे या भूलोकाचं सुंदर वर्णन केलं. यामध्ये 7 द्वीप आणि 7 समुद्राने भरलेलं आहे. सप्तद्वीपाच्या मेदिनी 7 समुद्र आणि 7 खंडाने बनलेली ही पृथ्वी फार दिव्यतम आहे. याच्यामध्ये काय काय आहे, कुठे कसं आहे आणि याच मध्ये विशेष करून भारत वर्षाचं वर्णन केलं. जसं मेरू पर्वतापासून सुरुवात केली आणि दक्षिण टोकापर्यंत संपूर्ण भारत प्रदेशाचं वर्णन केलं. यानंतर पाताळ लोकाचं वर्णन करताना त्यामध्ये सुद्धा संकर्षण देवता आदी सर्वांची स्तुतीही या ठिकाणी वर्णन केलेली आहे. या पुढे महाराज पाप आणि पुण्याचा विचार केला गेला आहे. म्हणतात बघा, मनुष्य आहे आणि मनुष्य या जीवनामध्ये कर्म करतो, कारण कर्म केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. कर्म केलंच जातं प्रत्येक व्यक्तीकडून. बघा महाराज, श्वास घेणं हाही एक कर्मच आहे. श्वास घेणं आणि सोडणं हे एक कर्मच आहे. अर्थात कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. मग कर्म केल्यानंतर 2 प्रकारचे फळ मिळतात, एक पाप आणि दुसरं पुण्य. आणि मग सत्कर्म केले तर पुण्य मिळते आणि दुष्कर्म केले तर पाप मिळते. पण पाप मिळाल्यानंतर काय होतं आणि पुण्य मिळाल्यानंतर काय होतं असा प्रश्न विचारला असता तेव्हा त्याचंही सुंदर वर्णन केलं महाराज. पुण्य मिळाल्यानंतर स्वाभाविक अशी गोष्ट आहे की स्वर्गलोकीचा भोग होतो आणि स्वर्गलोकीचा भोग झाल्यानंतरही तो जीव जो आहे चांगल्या ठिकाणी जन्म घेतो. विशेष रूपानं महाराज माणूस म्हणून जन्म मिळणं फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. आणि त्या माणूस म्हणून जन्म मिळण्यामध्ये पण सार्थकता तेव्हा आहे जेव्हा तुम्हाला भारत देशात जन्म मिळतो. भारत देशामध्ये जन्म मिळाला नसता तर आज आपण एवढी सुंदर देवाची कथा ऐकायला बसलो नसतो. कारण की माणूस त्यातला त्यात भारतीय माणूस जो की वास्तविक वैदिक सनातन संस्कृतीचं अनुकरण करूनच जीवन जगतो. यामध्येही भारतातही जन्म घेणारे सगळेच कल्याणपदाला प्राप्त होतात असं नाहीये. याच्यामध्येही अजून सांगितलं पुढे की महाराज मनुष्यत्व जरी असलं तरी मुमुक्षत्व असलं पाहिजे. म्हणजे व्यक्तीला बंधनातून सुटका मिळवण्याची इच्छा असली पाहिजे, भगवंताची भक्ती करण्याची इच्छा असली पाहिजे. जर देवाचं भजन घडलं नाही तर मिळालेला मानव देह व्यर्थ आहे. म्हणून मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि शेवटी जेव्हा भगवंताचं भजन घडावं अशी इच्छा जागी होते, मुमुक्षत्व जागं होतं, तेव्हा साधूची संगती घडणं आणखी महत्वाचं आहे. साधूची संगती घडली नाही तर व्यक्तीला जीवनात कोण उपदेश करणार आहे. म्हणून महापुरुष संश्रयाः या गोष्टीचं फार प्राधान्य आहे. मग पुण्य कर्म केल्याचं हे सगळं फळ आहे महाराज. परंतु पाप कर्म केलं तर काय होतं त्याचंही वर्णन केलं. म्हणतात पाप केलं तर मग क्रमाक्रमाने व्यक्तीला नरकगती प्राप्त होते. कोणता नरक मिळतो, काय असतं नरकामध्ये असं जेव्हा विचारलं तेव्हा
भगवान शुकमहामुनींनी एकूण 28 प्रकारचे नरक भागवतामध्ये वर्णन केले. किती नरक आहेत? किती? 28 नरक आहेत. फार ध्यान देऊन ऐका बरं का. नरक जर ऐकले नाही तर माणूस घाबरणार नाही, बिनधास्त होऊन दुष्कर्म करत राहील. म्हणून नरक जर ऐकले की माणसाला जरा भीती वाटेल आणि आपल्या वाईट कर्मांवरती थोडा तरी अंकुश लागेल. म्हणून नरक काय आहे ते ऐकलं पाहिजे. एकूण 28 नरक सांगितले. 28 नरक करायचं काय कारण होतं महाराज? एखादे 2 नरक चालत होते ना, 1-2 नरक पुरेसे होते. भगवान परमात्मा विचार करतात. महाराज भगवान परमात्मा विचार करतात की स्वर्ग लोक एक जरी बनवला तरी काही अडचण नाही. कारण की पृथ्वी लोकावर माणसं सगळ्यात जास्त काय कर्म करतात? पुण्य करतात की पाप करतात? पाप करतात ना. पुण्य कमी आहे. मग पुण्य कमी आहे म्हणजे स्वर्गाला जाणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. स्वर्गाला संख्या कमी असल्यामुळे स्वर्गात गर्दी कमी आहे. म्हणून स्वर्ग एक असला तरी चालते. स्वर्ग तरी आहेत अजून प्रकार, पण फार जास्त नाहीये. पण नरक महाराज 28 बनवले. भगवान परमात्मा केवढे चतुर आहेत. त्यांनी विचार केला की महाराज पाप कर्म करणारी लोक जास्त, म्हणून नरकाला जाणारेही जास्त. म्हणून नरकामध्ये जास्त गर्दी होऊ नये त्याच्याकरता 28 नरक बनवले. कोणीही या, स्वागत आहे तुमचं. पुष्कळ जागा या, स्वागतच स्वागत. आणि स्वागत अगदी पहिल्या दरवाजापासून सुरू होतं. यमपुरीला जाताना एकूण 16 दरवाजे असतात आणि त्या 16 दरवाजांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचा त्रास जीवाला दिला जातो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ताडण करून मग यमपुरीला पाठवतात. आणि यमपुरीला गेल्यानंतर लाखो वर्षे तिथे राहून अनेक प्रकारचा भोग भोगावा लागतो. ते काही वेगळंच. अशा प्रकारे एवढा मोठा नरक भोगून मग व्यक्तीला परत माघारी यावं लागतं. मग असं आहे, जसं पाप तसा नरक. जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही कपडा ठेवतात ना, कपडा स्वच्छतेसाठी कपडा वापरतात. एखादा कपडा जो की फक्त कुठे धुवून साफ करायला वापरलेला आहे, मग त्या कपड्याची सफाई कशी होते? नुसतं बाहेर गेले, झटकून आणलं, कपडा स्वच्छ झाला. खाली आपली जी जमीन भुई पुसायचा जो कपडा आहे, फरची वगैरे पुसायचा, त्या कपड्याची स्वच्छता कशी करता? नाही काही नाही, पाण्यात थोडस बुडवलं आणि थोडं झाडलं की झाला महाराज कपडा स्वच्छ. पण किचन मध्ये तुमच्या चुलीजवळ कुठेतरी तेलकट डाग पुसण्याकरता जो कपडा तुम्ही वापरता त्या कपड्याची सफाई कशी होते? गरम पाणी वापरता, त्यामध्ये एवढा सोडा टाकता आणि शेवटी कपड्याला छानपैकी भिजत घालता, आपटून दोपटून छानपैकी पिळून आणि मग कडक उन्हात वाळायला घालतात. हे कशामुळं? म्हणतात महाराज जसा मळ तशी सफाई. तसंच आपलंही महाराज, आपल्याकडे जसा मळ तसा नरक. आपली पण तिथे जाऊन छान धुलाई होते. नरकामध्ये जाऊन अनेक प्रकारचे पदार्थ वापरून या माणसाला धुतलं जातं महाराज. आणि धुवून जेव्हा हा व्यक्ती स्वच्छ होतो मग त्याला त्या नरकातून बाहेर काढलं जातं. पण नरकातून स्वच्छ करूनच बाहेर काढतात महाराज. ती तर एक देवाची कृपा आहे. स्वच्छ झाल्याशिवाय सोडतच नाही. ही आहे भगवान परमात्म्याच्या सफाईची प्रक्रिया. त्यालाच म्हणतात नरक. आणि हे नरक 28 आहेत. त्या नरकांची नावं जसं सांगतात, तामिश्र अंध तामिश्र, रौरव महारौरव, असिपत्रवन, कुंभिपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमी भोजन, संदंश आदी आदी 28 नरक सांगितले. कोणतं पाप केल्यानंतर काय नरक मिळतो याचं विस्तृत वर्णन भागवताने केलेलं आहे. अशाच प्रकारे 28 नरकाचं वर्णन करून या ठिकाणी श्रीमद भागवताचा 5वा स्कंध पूर्ण झाला. बोली श्रीमद भागवत महापुराण की. महाराज भीती वाटली असेल ना, तरी बघा नरकाचं वर्णन फार मोठं केलं नाही मी, नाहीतर मग तुम्ही लगेच म्हणाल की आम्हाला नको जायला. असं होत नाही महाराज. एकदा ऐकून माणसाला लगेच वैराग्य आलं.
वैराग्य पण 3-4 प्रकारचे असतात ना. एक मर्कट वैराग्य, एक प्रसूती वैराग्य आणि स्मशान वैराग्य. ऐकलंय का तुम्ही वैराग्याचे प्रकार? प्रसूती वैराग्य, ज्यावेळी एखादी महिला एखाद्या बाळाला जन्म देत असते त्यावेळी होणारा जो प्रचंड त्रास आहे, ती म्हणते की नाही बाबा परत असं करायचं नाही, एवढंच बास झालं. त्रास सोसायचा फार जड होतो, पण नंतर या त्रासाला विसरून जाते. हे वैराग्य तेवढ्याच काळापुरतं. प्रसूती वैराग्य याला म्हटलं शास्त्राने. मर्कट वैराग्य असं आहे की ती माकडी जी असते ना, ती आपल्या पिलाला पोटाशी धरते आणि उड्या मारते, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, आणि उड्या मारता मारता तिचं ते छोटंसं पिलू खाली पडतं आणि मरून जातं. आणि मग त्या मेलेल्या पिलाला हातात घेऊन मग ती माकडी रडत बसते. रडता रडता म्हणते मी परत अशा उड्या मारणार नाही. पण परत जेव्हा तिचं पिलू येतं ती विसरून जाते. उड्या मारायचं ते पहिल्यांदा काय बोलली होती ती विसरून जाते आणि आता परत उड्या मारायला लागते. हे आहे मर्कट वैराग्य. आणि तिसरं महाराज स्मशान वैराग्य. हे तुम्हाला जास्त पटेल. स्मशान वैराग्य म्हणजे काय? जसं महाराज एक हसता खेळता माणूस मेला, नाही हसता खेळता मेलाच एवढंच नाही, कसाही मेला माणूस मेला तर त्याला अग्नी देण्याकरता तुम्ही सगळे सपरिवार, गावकरी, मित्रजन सगळे लोक त्या ठिकाणी त्याला अग्नी द्यायला जातात. अग्नी देता 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 माणूस एक विचार नक्की करतो बरं का. काय करतो विचार? महाराज याच्याच सारखं मला सुद्धा एके दिवशी आणलं जाईल, एके दिवशी मला सुद्धा माझाच मुलगा आग लावेल, असं आपल्या लक्षात येतं की नाही? काय जीवनाचं खरं नाही महाराज. जोपर्यंत स्मशानात आहे तोपर्यंत हा विचार मनामध्ये असतो, काही खरं नाही जीवनाचं असं म्हणून फक्त एवढाच विचार करतो आणि तोच व्यक्ती स्मशानाच्या बाहेर आला की सगळं संपलं. भावुक वृत्ती मनामध्ये असते महाराज. म्हणून म्हटलंय की शास्त्र वारंवार श्रवण करा, वारंवार. भगवान शंकर जे स्मशानामध्ये राहतात ना, चिता भस्मालेपो गरलमशनम दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती. भगवान शंकराचं वर्णन करताना जसं शास्त्र सांगते की चिता भस्म लेप भगवान प्रतिदिन आपल्या सर्वांगाला लावतात. त्याचं काय कारण आहे? भगवान सांगतात बस आयुष्याचा शेवट कुठे आहे, आयुष्याची सत्यता काय आहे? सगळ्यात शेवटी एक मुठभर राख हीच आयुष्याची शेवटची वस्तुस्थिती आहे. राजा मेला तरीही एवढीच राख, रंग मेला तरी एवढीच राख, याच्या पुढे काहीही नाही. असं होत नाही महाराज. राजाचं शरीर आहे म्हणून त्या राखीची काहीतरी किंमत आहे आणि एका भिकारी व्यक्तीच्या शरीराची जी राख होते त्याची काहीच किंमत नाही. असं होतं का कधी? स्मशाने महाराज, ते स्मशान म्हणजे काय? जिथे सगळ्याची शान समान असते ते स्मशान. तुम्ही राजा या तरी जाळलं जाईल, एवढंच होईल की राजाला चंदनाच्या लाकडात जाळाल आणि एखाद्या भिकाऱ्याला कुठेतरी बाभूळ शोधून आणताल आणि जाळताल. पण काही असू द्या महाराज, जळाल्यानंतर सगळ्याची राख एक मुठ्ठीभर होते, परत ओळखू पण येत नाही. याला म्हणतात जीवनाची वास्तविक सत्यता. आणि हीच सत्यता शिकवून द्यायचं काम श्रीमद भागवत कथा करते की जीवनाची वस्तुस्थिती ओळखा. आपण कुठे आहोत, आपण काय आहोत आणि आपलं कर्तव्य काय आहे, कशानं आपलं भलं होईल, कशातून आपलं कल्याण होईल, या गोष्टीला पूर्णपणे ओळखूनच व्यक्तीनं जीवन जगावं. निरर्थक जीवन जगून निरर्थक वाया जायचं हे एका पशुचं काम आहे, एका जंतूचं काम आहे. जंतू म्हणजे काय? जायती इति जंतू, म्हणजे ज्याचा जन्म होतो फक्त त्याला जंतू म्हणायचं. पश्यती ती पशु, फक्त पाहत राहतो, ज्याला काही कळत नाही. जन्माला यायचं आणि मरायचं एवढंच काम जर असेल तर महाराज शास्त्र सांगते की आपण माणूस असूनही पशु आहोत. फक्त देवाला एक शेपूट जोडलं तर आपल्याला एक पशु म्हणायला काही हरकत
नाही. मग आपल्याला वेगळं काय दिलं देवानं? बुद्धी दिली, विवेक दिलाय, शास्त्र संगती करायला शिकवले, भगवत चिंतन करायला शिकवले, देवाची कथा ऐकायला शिकवले. तुम्ही विचार करा ना महाराज, तुम्ही इथं जेवढे लोक बसले तुम्ही सगळे माणसं आहात नाही का? माणसंच आहात ना? बोला. काहीच करावं महाराज तुम्हाला. 4 दिवस झाले आपली ओळख, कोणाला काही कळेना. तुम्ही माणसं आहात ना? तुमचं मौन काय सांगते मला कळेना. माणसंच आहात, कोणी गाढव नाही. आता कसं बोलले? कोणीच गाढव नाही महाराज, सगळे माणसं आहेत. का? कारण तुम्ही कथेला आला. कधी बघितले का एखादं गाढव कथेला आलंय, कीर्तनाला आलंय, एखादी गाय आली? असं होत नाही महाराज. याचं स्वातंत्र्य केवळ माणसाला दिलंय देवानं. भगवंताची भक्ती करण्याचं स्वातंत्र्य केवळ मनुष्य देहाला आहे. आणि याची सार्थकता जर माणसानं केली नाही तर त्याच्यात आणि एका पशुमध्ये काहीच फरक नाही. म्हणून व्यक्तीनं साधू जीवन जगावं, भगवंताचं भजन करत, संकीर्तन करत जीवन जगावं. अशा प्रकारे या ठिकाणी पंचम स्कंध पूर्ण झाला. षष्ठ स्कंधाचा प्रारंभ होत आहे. भगवान शुक महामुनींच्या समोर बसलेले राजा परीक्षित म्हणतात की महाराज, फार भयंकर नरक ऐकला. साधारण व्यक्तीला भीती वाटेल असा नरक आहे. ऐकून एवढी भीती वाटते, प्रत्यक्षात काय असेल तिथं? महाराज, आतापर्यंत फार पाप घडली आमच्याकडून, इथून पुढे पाप करणार नाही ते वेगळं, पण झालेल्या पापाचं काय? इथून मागे जे पाप झालं त्या पापाला फेडण्याकरता काहीतरी उपाय तुमच्याकडे आहे का, असा प्रश्न केला. त्यावेळी भगवान शुक महामुनी सांगतात की हे बघ राजा, घाबरायचं काही कारण नाहीये. यावर उपाय नाही असं नाही. कोणताही प्रश्न असो, त्या प्रश्नावर निश्चितच काहीतरी उपाय असतो. प्रश्न आला की तो आपल्या सोबत उत्तरालाही घेऊन येतो. म्हणून हे बघ राजा, तुला एक सुंदर अशी मी कथा सांगतो. त्या कथेमध्ये सुंदर असा एक प्रसंग आलेला आहे. म्हणतात की हे राजा, एक नगर होतं, त्या नगराचं नाव आहे कान्यकुब्ज. कान्यकुब्ज नावाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाकडे अत्यंत सुंदर प्रकारचं भजन पूजन पूर्वी चालायचं, परंतु कुसंग लागला महाराज. व्यक्तीच्या जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. तुम्ही हिरा का असेना, पण हिऱ्याला सुद्धा ढेकणाची संगती पूर्ण भंग पावायला भाग पाडते. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, असं जे महाराज सांगतात ना. तुम्ही हिरा जरी असला तरी संगती वाईट असेल तर तुमचं काही खरं नाही. आणि मग असं झालं, कान्यकुब्ज नगरीमध्ये अजामिल नावाचा एक ब्राह्मण राहतो. पूर्वी काळामध्ये तो निरंतर भजन करणारा, संध्या उपासना करणारा, परंतु काही कारणास्तव हा ब्राह्मण त्या ठिकाणी कुकर्माला लागला. कुसंगती पाहिली आणि कुकर्माला लागला, वेश्या संगती करू लागला. आणि पुढे जाऊन हा ब्राह्मण त्या ठिकाणी चोरी करू लागला, दरोडे करू लागला, त्या ठिकाणी लोकांची हत्या करू लागला. अनेक प्रकारच्या पाप कर्मांमध्ये हा अजामिल करत राहू लागला. एके दिवशी अजामिल घरी नसताना त्याच्या पत्नीजवळ काही साधू लोक आले. साधू लोकांचं त्याच्या पत्नीनं स्वागत केलं. म्हणे महाराज, काय पाहिजे तुम्हाला? साधू महात्मा म्हणतात, देवी, आज आम्ही तुमच्या घरून भिक्षा घ्यायला आलो आहे. तुम्ही आज आम्हाला मन प्रसन्न होईल अशा प्रकारे जेवण करून खाऊ घाला. अजामिलाची पत्नी जी गर्भवती होती ती म्हणते, महाराज, तुम्ही काही माझ्या घरी थांबू नका. का म्हणे? का थांबू नका? नाही महाराज, तुम्ही एक काम करा, हे भिक्षा घ्या, शिधा घ्या आणि शिधा सामग्री घेऊन माझ्या घरून तुम्ही निघा. अजामिलाची पत्नी असं म्हणते. साधू संत विचार करतात, हे असं कसं बोलते? कारण महाराज कसे, आपल्याकडे तर साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत आले म्हणजे आपण दिवाळी साजरी करतो. साधू आपल्या घरी आले की व्यक्तीला असं वाटतं की यांनी आपल्या घरून जाऊच नाही.
असं आपल्या घरी झालं का कधी? आपल्या घरी कोणी गुरु महात्मे आले आणि आपण म्हटलं बरं निघावर आता तुम्ही, असं होऊ शकतं का? साधू संत जेवढे राहतील आपल्याकडे तेवढा आनंद आहे. पण अजामिलाची पत्नी म्हणते महाराज तुम्ही निघा आमच्या घरात. त्याचं कारण सांगते. म्हणते महाराज मला तर आनंद आहे तुम्ही माझ्या घरी राहिलात त्याचा, परंतु माझे पतिदेव जे आहेत ते फार विचित्र माणूस आहे. साधू संत म्हणजे त्यांचा पक्का वैरी आहे. साधू संत त्यांना पाहायलाही डोळ्यात जमत नाही. माझ्या ठिकाणी प्रेम जरी असलं साधूंच्या प्रती, पण माझे पती साधू सेवा करणारे नाही. ते जर घरी आले तर ते तुम्हाला शिव्या देतील आणि काठी काढूनच ते तुम्हाला मारतील महाराज. त्यामुळे तुम्ही लगेचच इथून निघून जा. साधू संत म्हणाले ठीक आहे देवी, तुमची एवढी विनंती आहे, आम्ही जावं तर आम्ही जातो, परंतु एक काम करा. साधू लोकांनी सांगितलं एक काम करा, आम्ही जी भिक्षा तुमच्याकडून घेतलेली आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायचं आमचं काम आहे. अजामिलाच्या पत्नीला सांगितलं की हे देवी तुझ्या गर्भामध्ये जे बालक वाढत आहे ते जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं नाव ठेवा. काय नाव ठेवा म्हणे? नारायण. काय नाव सांगितलं? नारायण असं नाव ठेवा. देवी म्हणते ठीक आहे महाराज, काही हरकत नाही, हेच नाव ठेवू. महाराज निघून गेले. थोड्या वेळानंतर अजामिल घरी आला. पत्नीनं घडलेला प्रकार सगळा सांगितला. म्हणे महाराज आपल्या घरी साधू संत आले होते पण त्यांना काही मी राहू दिलं नाही, त्यांना ठेवलंच नाही, त्यांना काढून दिलं घरून. अजामिल म्हणला बरं केलं, आपल्या घरी साधूला ठेवलं नाही, चांगलं केलं. पण पत्नी अजामिलाची पत्नी म्हणते महाराज असं झालं त्या साधू लोकांनी माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं नाव सांगून गेले आहे. काय नाव दिलं? म्हणजे नारायण असं नाव दिलं आणि नारायणच नाव माझ्या बाळाचं ठेवायचं आहे. अजामिल म्हणाला काही हरकत नाही, चालतंय, नारायण असं ठेवू. म्हणजे तुमच्या लक्षात राहणार नाही, एकदा बोला जरा. म्हणजे नारायण ठेवू, कळालं ना? नाही म्हणजे आणखी एकदा बोला. म्हणजे नारायण नारायणच ठेवू नाव. किती वेळा महाराज? 3 वेळा बोलून घेतलं. 3 वेळा बोलले, गुरुमंत्र झाला. नारायण नारायण नारायण. अजामिलाच्या घरी 10वा त्या ठिकाणी मुलगा उत्पन्न झाला. 9 मुलं आधीच होते, हा 10वा पुत्र उत्पन्न झाला, जो सगळ्यात छोटा आणि सगळ्यात लाडका आहे, ज्याचं नाव ठेवलं नारायण. अजामिलाचं सगळ्यात छोट्या मुलावर जास्तीत जास्त प्रेम असतं ना महाराज. जो सगळ्यात छोटा आहे त्याच्यावर जास्त प्रेम असतं आई बापाचं. खरंय का? छोट्या मुलावर जास्त प्रेम, बाकीच्याचं काय होईल माहित नाही, पण छोटा मात्र मी आपल्याच जवळ व्यवस्थित राहावा अशी इच्छा असते आई वडिलांची. अजामिल येता जाता खाता पिता उठता बसता केवळ नारायण नारायणच बोलत चाललाय. नारायण आला का? नारायण बसला का? नारायणाने खाल्लं का? नारायण शाळेत गेला का? नारायणा तू ये, तू बस, तू माझ्या जवळ झोप, माझ्या सोबत खेळ. म्हणजे सदा सर्वदा केवळ नारायणच 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 चालू आहे. बघा महाराज अशा स्थितीमध्ये आज अजामिल 88 वर्षाचा आहे. हा अजामिल आता मृत्युमुखी पडणार आहे. हा अजामिल आता लोळत आहे, शेवटचे क्षण मोजत आहे आणि मरणाच्या वेळी नारायणाचं नाव घेतो. संस्कार आहेत महाराज. आयुष्यभर ज्या गोष्टीचं स्मरण केलं तीच वस्तू तीच गोष्ट आपल्याला मरायच्या वेळी आठवते. लोक म्हणतील काही हरकत नाही, मरायच्या वेळी देवाचं नाव घेऊ. देवाचं नाव मरायच्या वेळी यायचं एवढं सोपं आहे का महाराज? हा, ज्या वस्तूची सवयच नाही आपल्याला ते कसं शक्य आहे? आणि ज्याची सवय आहे तेच आपल्याला येणार. काही लोकांचं बघायचं, आता मरायची वेळ जवळ आली आहे ना, आयुष्यभर जे केलं तेच त्यांना आठवतं. काय केलं आयुष्यभर? कोणी काय जे आपले उद्योग केले. एका म्हाताऱ्या आजोबांना आम्ही बघितलं होतं, आयुष्यभर बैलांचं काम केलं महाराज त्यांनी. बैल हाकायची, बैलांच्याच सोबत राहायचं, बैलांना चारा पाणी करायचं, बैलांवर एवढा जीव एवढं प्रेम की मारायच्या वेळी म्हातारा बैलाचेच नाव घेतोय. बैल आता गेले, बैल त्याच्या आधी स्वर्गवासी झाले, पण हा म्हातारा बैलाचेच नाव घेतोय. असं पाहिलं तुम्ही कुठं?
पाहिलंही असेल महाराज, काही जगामध्ये दुर्मिळ नाही या घटना, पाहायलाच मिळतात. जीवनभर जे केलं आयुष्याच्या शेवटी तेच आठवतं माणसाला, आणि जे आयुष्याच्या शेवटी आठवतं तेच पुढच्या जन्मामध्ये घडतं. जसं राजा जडभरताची कथा आपण ऐकली. अजामिलाचा एक सुंदर असा त्या ठिकाणी अशी सुंदर गोष्ट ही घडली की साधू संगती घडली. साधूच्या संगतीनं मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि शेवटी मृत्यूच्या वेळी अत्यंत प्रिय पुत्राचं नाव मुखामध्ये राहिलं. हे नारायण. नारायण कुठेतरी बाहेर खेळत होता. मोठ्यानं आवाज दिला, हे नारायण. तो नारायण अजूनही ऐकत नाही महाराज, म्हणून अजून मोठ्यानं आवाज दिला, नारायणा कुठे आहेस तू नारायण. एवढ्या मोठ्यानं आवाज दिला, पण हा नारायण काही ऐकत नाही. तो नारायण त्याच्या खेळण्याच्याच नादामध्ये आहे. पण महाराज, हा जो वास्तविक नारायण आहे त्याला मात्र ही हाक ऐकू गेली. भगवान परमात्म्याचे कान फार मोठे आहेत महाराज. सांगतात, साधू लोक सांगतात की मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधलं तर ते घुंगरूचा आवाजही देवाला ऐकायला जातो. एवढे मोठे कान आहेत देवाचे. मग तुम्ही मोठ्यानं देवाच्या नावाचा गजर केला, तो देवाला काही ऐकू जाणार नाही का? भगवंताने ऐकलं आणि तत्काळ आपल्या दूतांना पाठवलं. पण त्याच आधी घडलेला प्रसंग असा होता महाराज की अजामिल जो की मृत्यूच्या शेवटच्या घटिका मोजत आहे, त्यावेळी आयुष्यभर पाप करणाऱ्या अजामिलाला घेऊन जाण्याकरता यमाचे यमदूत आले आणि यमपाश गळ्यामध्ये बांधून फरफटत घेऊन चालले. जसं तो यमपाश गळ्यामध्ये पडले, त्याच बरोबर नारायण नारायण असं मोठ्यानं मुखामधून निघू लागलं. भगवंताचं नाव देवानं ते ऐकलं आणि आपल्या दूतांना, आपल्या पार्षदांना पाठवलं, म्हणे माझ्या भक्ताला माझ्याकडे घेऊन या. भगवंताचे दूत जेव्हा तिथे आले, जाऊन पाहतात तर यमदेवाचे दूत अगोदरच तिथं होते. यमदेवाचे दूत विचारतात की महाराज तुम्ही इकडं कसे? ते यांना विचारतात तुम्ही इकडं कसे? यमदेवाचे दूत म्हणतात की आमचं ग्राहक आहे, त्याच्यासाठी आम्ही याला घ्यायला आलो. भगवंताचे दूत म्हणतात तुमचा काहीतरी भ्रम झालाय, हे तुमचं नाही आमचं ग्राहक आहे. आता महाराज यांच्यातच भांडण सुरू झालं. अजामिलाचा मृत्यू बाजूला राहिला आणि या दोघांच्या मध्ये भांडण झालं. देवाचे दूत म्हणतात आम्ही देवलोकी याला नेणार आणि यमदेवाचे दूत म्हणतात याला यमपुरीला नेणार. दोघांच्या मध्ये भांडण झालं, निर्णय काही लागेना महाराज. मग म्हणे आता जाऊ आपण सुप्रीम कोर्टात जाऊ, तिथे जाऊन शेवटचा निकाल काय तो लावून टाकू. सगळे देवता आणि यमदेवाचे दूत जाऊन यमपुरीला गेले. यमराजा समोर जाऊन न्याय मागितला. म्हणे महाराज असं झालेलं आहे. भगवान यमदेव सगळ्यात पहिला देवाच्या दूतांना क्षमा मागतात. म्हणे महाराज माझी चूक झाली, मला क्षमा करा. खरं तर माझ्या दूतांची चूक म्हणजे ती माझीच चूक आहे. माझ्या दूतांनी जे केलं ते योग्य नाही, शोभनीय नाही. त्यांनी जे केलं त्याच्यासाठी मी क्षमा मागतो. आपल्या दूतांना उपदेश दिला. म्हणे हे यमदूतांनो ध्यान देऊन ऐका, यमपुरीला कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं याचं तुम्हाला आताच सांगून देतो. सुंदर असं सांगितलं. जिह्वान वक्ति भगवत गुणनामधेयम् चेतश्चन स्मरति तच्चरणारविन्दम् कृष्णाय नमस्मनमति शिर एकदापि तानायध्यमसतो कृतविष्णुकृत्या. महाराज ज्या व्यक्तीच्या जिभेनं कधी एकदाही देवाचं नाव घेतलं नाही, ज्या व्यक्तीनं आपल्या चित्तामध्ये एकदाही भगवंताचं स्मरण केलं नाही आणि ज्या व्यक्तीचं डोकं एकदाही भगवंताच्या पायावरती वाकलं नाही, अशा व्यक्तीला यमपुरीला घेऊन या. समजलं काय बोलले यमराज? देवाचं नाव ज्यानं घेतलं नाही, देवाचं स्मरण ज्यानं केलं नाही आणि देवासमोर नमस्कार
ज्यानं केला नाही अशा व्यक्तीला सरळ उचलून कुठे न्यायचं? यमपुरीला न्यायचं। आणि याच्या व्यतिरिक्त एकदा जरी देवाचं मनापासून प्रेमानं ज्यानं नाव घेतलं असेल अशा व्यक्तीला सोडून द्यायचं। बघा महाराज किती सोपं गणित आहे बरं। नरकात जायचं नसेल तर काय करायचं हे तुम्हाला आता कळालं असेल। कळालं ना? कोणाकोणाला कळालं? सगळ्यांना कळालं? एकदा जोरदार हात वर करून राधे राधे म्हणावं लागेल। आवाज राधे 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 राधे। नारायण यमपुरीला अशा लोकांना आणायचं नाही। यमपुरीच्या त्या सर्वांना लक्षात आलं की महाराज हा अजामिल याने तर नारायणाचा एवढा नामघोष केला, भगवंताचे दूत म्हणतायत बघा महाराज, म्हणून तर आम्ही घ्यायला आलो। पण यमपुरी मधले यमदेवाचे जे दूत आहेत ते म्हणतात की महाराज असं नाही, नारायण तुमचा देव नाही, अजामिल त्याच्या मुलाचं नाव घेतोय। देवाचे दूत म्हणतात महाराज मला एक गोष्ट सांगा, अजामिलाचा मुलगा अगोदर आहे की आमचा नारायण अगोदर आहे? खरं काय आहे महाराज? भगवान श्रीमन नारायण जगदीश्वर जो सत्य सनातन जगाचा आदी आहे आणि मग असा भगवंत परमात्मा ज्याचं नाव जो कोणी मुखामध्ये घेईल त्याला यमपुरीला जाण्याची गरज नाही। ही नामाची महिमा आहे, हे नामाचं फळ आहे। भगवंताचं नाम अपरंपार आहे, याच नामाचा आधार घेऊन व्यक्ती जीवनमुक्त होऊ शकतो। म्हणून त्या ठिकाणी अजामिलानं हा संपूर्ण संवाद ऐकला महाराज। भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, देवा फार मोठी चूक केली मी, सगळ्या संपूर्ण जीवनामध्ये तुझ्या भजनापासून विन्मुख झालो आणि तुला सोडून भटकत राहिलो। हे नाथ, हे नारायण माझ्यावर कृपा कर। भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि अजामिलाला 2 वर्ष आयुष्य वाढवून दिलं आणि म्हणे हे बघ अजामिला, तू आतापर्यंत नकळत देवाचं नाव घेत होतास, आता प्रेमानं देवाचं नाव घे। कारण बघा असे अग्नीमध्ये हात घातला तर हात भाजतो महाराज, बरोबर आहे? आगीला चुकून हात लागला तरीही हाताला भाजतं आणि अग्नीमध्ये मुद्दाम हात घातला तरीही हाताला भाजतं। पण असं आहे चुकून हात लागला की कमी भाजतं आणि मुद्दाम हात घातला तर जास्त भाजतं। तसं म्हणतात महाराज देवाच्या नावामध्ये असं फळ आहे, चुकून जरी देवाचं नाव तोंडात निघालं तरीही ते चांगलं फळ मिळतं। मग विचार करा, जर देवाचं चुकून नाव निघालं तर एवढं फळ मिळतंय, जर मुद्दाम देवाचं प्रेमानं नाव घेतलं तर काय फळ मिळेल? असं म्हणून अजामिल सर्वस्वाचा त्याग करून हिमालयात गेला आणि आजीवन अखंड भगवंताच्या नाम चिंतनामध्ये रमला। हे नाथ, हे नारायण, मी अपराधी आहे, मला तुझ्या सेवेमध्ये स्वीकार कर प्रभू, मी तुझा दास आहे। मुझे दास बना कर रख लेना, भगवान तुम अपने चरणों में। मुझे दास बना
वाचे